नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण DFSL पदभरतीचे आज जे 3 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत मित्रांनो, त्या सर्व पेपरचं स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. यामध्ये प्रत्येक विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, तांत्रिक, त्यासोबत आपल्याला सामान्य ज्ञान या सर्व विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. आणि या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने तिन्ही शिफ्टचं पेपरचं स्वरूप कसं होतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे जो पहिल्या शिफ्टचा पेपर होता तो थोडा इझी लेवलचा होता. सेकंड शिफ्टचा जो पेपर होता थोडा हार्ड होता आणि त्यानंतर थर्ड शिफ्टचा पेपर पुन्हा थोडा इझी लेवलचा आपल्याला बघण्यासाठी भेटलेला होता. यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते, सामान्य ज्ञानचे कोणकोणते प्रश्न आले होते, कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न आले होते ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. तर चला सर्वप्रथम आपण सामान्य ज्ञानकडे जाऊया आणि त्यानंतर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, तांत्रिक वगैरे हे विषय बघूया. ठीक आहे. तर चला बघा, सर्वप्रथम आपण सामान्य ज्ञानकडे जात आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे पाठवल्याप्रमाणे आपण हे सर्व नोट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर आपण हे टॉपिक आहे ते टॉपिक नंतर बघूया. आपल्याला सर्वप्रथम जेवढे पण प्रश्न मिळालेले आहेत ते प्रश्न बघूया. तर बघा, विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे जे पण विद्यार्थ्यांना प्रश्न आठवले त्यांनी सांगितले त्याप्रमाणे प्रश्न आपण इथं नोट केलेले आहेत. तर त्यातील सामान्य ज्ञान या विषयातील पहिला प्रश्न काय आहे, पुढीलपैकी कोणते नृत्य तामिळनाडूचे आहे. आपल्याला काही 4 पर्याय दिले होते, त्यातील आपल्याला तामिळनाडूचं नृत्य कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं होतं. तर तामिळनाडूमधील काही महत्त्वाचे लोकप्रिय नृत्यांची यादी मी इथं खाली दिली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरतनाट्यम झालं, त्यानंतर बांपर नृत्य झालं, ठीक आहे, करागट्टम झालं, त्यानंतर कावडी अट्टम झालं. या प्रकारचे आपल्याला हे नृत्य बघण्यासाठी भेटतील. हे तामिळनाडूतील महत्त्वाची नृत्य आहेत. हे 14 नृत्याची नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. चला पुढे जर म्हटलं तर बघा, आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला गेला होता, महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित जिल्हा किंवा शहर. नक्की जिल्हा विचारलं होतं की शहर विचारलं होतं हे आपल्याला समजलं नाहीये, परंतु या टाईपचा प्रश्न होता. तर महाराष्ट्रातील जर म्हटलं तर वायू प्रदूषण असलेला सर्वात जास्त असलेला जिल्हा मुंबई हे आपल्याला माहिती आहे. तर माझ्या अंदाजानुसार इथं जिल्हा असेल किंवा शहर असेल तर आपलं मुंबई हे उत्तर असायला पाहिजे. आणि त्यासोबत 2024च्या माहितीनुसार, ठीक आहे, आपल्याला जर हे पर्यायामध्ये उत्तर असतील आणि यापैकी जर एखादा पर्याय असेल तर आपल्याला हे देखील उत्तर असू शकतं. यामध्ये प्रश्न नक्की काय होता, वायू प्रदूषण की आपल्याला वेगवेगळे प्रदूषणाचे प्रकार आहे, त्यामध्ये कोणत्या प्रदूषणाचा इथे उल्लेख केला गेला होता, हा प्रश्न आपल्याकडे पूर्ण आलेला नाहीये. तर यामध्ये अकोला झालं, धुळे झालं, जळगाव झालं, नवी मुंबई झालं, पिंपरी चिंचवड झालं, ठीक आहे. अशाच प्रकारचे उल्हासनगर ही महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे प्रदूषित शहर आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर प्रश्न कसा होता त्यानुसार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो. काही थोडक्यात माहिती तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलेली आहे. पुढे जर म्हटलं तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे राधाकृष्णन. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यासोबत कधीपासून जर विचारलं तर 31 जुलै 2024 पासून महाराष्ट्राचे हे विद्यमान राज्यपाल आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर बघा, महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरचं जे महालक्ष्मी मंदिर आहे त्यावरती प्रश्न आला होता. आता नक्की प्रश्न काय होता हे संपूर्ण माहिती आलेली नाहीये, परंतु थोडक्यात आपल्याला नाव झालं, निर्माता झालं, ठीक आहे, त्यानंतर काल झालं, वास्तुकाल झालं, स्थान झालं, हे काय महत्त्वाची माहिती आपण इथं दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. जर तुम्हाला प्रश्न पूर्ण माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर व्याघ्र प्रकल्पावरती प्रश्न आला होता. तर यामध्ये आपण महाराष्ट्रातील आणि भारताची काही महत्त्वाची व्याघ्र प्रकल्प त्यांची माहिती इथं दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तुम्हाला थोडक्यात स्वरूप समजून येत आहे परीक्षेचं. तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयावरती कोणकोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर औरंगजेबावरती एक प्रश्न होता, त्यानंतर घटना दुरुस्तीवरती प्रश्न होता, 2011च्या जनगणनेवरती आधारित एक प्रश्न होता. या टाईपचे तुम्हाला जर म्हटलं तर आपल्याला जीके जीएस म्हणजे सामान्य ज्ञानावरती प्रश्न विचारले गेले होते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. हे पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण आपला जो टेलिग्राम चॅनल आहे YBD अकॅडमी तिथे हे पीडीएफ उपलब्ध करून देतोय, तिथून तुम्ही हे पीडीएफ मिळवू शकता. ठीक आहे. आता बघा, आता थोडक्यात जर म्हटलं तर जीके जीएसचे आपण महत्त्वाचे टॉपिक बघूया की नक्की टॉपिकनुसार जर विचार केला तर किती प्रश्न विचारले गेले होते. यामध्ये आधुनिक भारताचा इतिहासावरती 2-3 प्रश्न विचारले होते. त्यानंतर भारताचा भूगोल, ठीक आहे, महाराष्ट्राचा भूगोल या संदर्भात प्रश्न विचारले होते. त्यानंतर अर्थव्यवस्था यावरती देखील प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्रातील समाज सुधारक यावरती प्रश्न, चालू घडामोडीवरती थोडा जास्त भर आहे. यामधील आपल्याला 40% चालू घडामोडी विचारले गेले होते, हे महत्त्वाचं असणार आहे. तर त्यासाठी आपण आपल्या नोट्समध्ये लेटेस्ट ऑक्टोबर पर्यंतच्या 2 वर्षाच्या चालू घडामोडी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांना खूप जास्त कामी आलेले आहेत मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर शेजारील आपल्याला राष्ट्राचे संबंध यावरती प्रश्न आले होते. स्थानिक बाबी, वैशिष्ट्य
वैशिष्ट्य यावरती प्रश्न आलेले होते. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे जीके जीएस या विषयावरती तुम्हाला या टॉपिकवरती प्रश्न आले होते आणि बाकीची सविस्तर माहिती आपण आपल्या PDF मध्ये दिलेली आहे, जे PDF तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी नावाच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. आता पुढे गणित बुद्धिमत्ता त्यासोबत मराठी इंग्रजी हे आपण सब्जेक्ट बघणारच आहोत. यावरती कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आले होते तिन्ही शिफ्टचा एकत्रित विचार करून. ठीक आहे, परंतु त्या अगोदर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो. या पदाचे जर तुमचे अजून पेपर बाकी असेल तर त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आपण नोट्स काढलेले आहेत. आणि जर म्हटलं तर तिन्ही शिफ्टचा विचार केला तर चालू घडामोडीवरती खूपच जास्त भर देण्यात आलेला आहे. लेटेस्ट तुम्हाला 4 ते 5 महिन्याची इथं चालू घडामोडीवरती थोडे जास्त प्रश्न विचारले गेलेत. 30 ते 40% GS वरती प्रश्न जर म्हटलं तर चालू घडामोडीवरती विचारले गेले होते. तर त्या हेतूने आपण लेटेस्ट 2 वर्षाच्या चालू घडामोडी उपलब्ध करून देतोय. लेटेस्ट जर म्हटलं तर 2024 ऑक्टोबर पर्यंतच्या या चालू घडामोडी असणार आहे मित्रांनो. त्यासोबत तुम्हाला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या नोट्स देखील भेटणार आहे मित्रांनो आणि काही जीकेचे IMP प्रश्न सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे. तर या सर्वांची एकत्रित किंमत आपण खूपच कमी ठेवलेली आहे. सर्वांची मिळून फक्त 149 रुपीज. यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी आणि जीकेचे काही प्रश्न या सर्व विषयांच्या नोट्सचा समावेश असणार आहे. प्रत्येक विषयाचे नोट्स प्रत्येक सेपरेट असणार आहे. प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या वेगवेगळ्या नोट्स असणार आहे. सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. जर तुम्हाला पाहिजे असेल या पदभरतीसाठी तर अतिशय महत्त्वाचे या नोट्स असणार आहे. तर यासाठी पेमेंट करण्यासाठी हा नंबर दिलेला आहे 9139643199. या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करून या नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि स्क्रीनशॉट पाठवण्यासाठी म्हणजेच व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे. पेमेंट एवढं असणार आहे. पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिल्या जातील. तर चला आता मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता या सर्व विषयानुसार आपण टॉपिकनुसार इथं माहिती जाणून घेऊया. मराठीवरती जर विचार केला तर शब्दसंग्रहावरती प्रश्न होता. काळावरती प्रत्येक शिफ्टला प्रश्न आलेला 1 ते 2 प्रश्न. त्यानंतर वाक्यरचना झालं, वाक्यात प्रयोग करा या टाईपचे प्रश्न आले होते 1-2. मनी, वाक्यप्रचार यांचा अर्थ किंवा वाक्यात उपयोग करा या टाईपचे 2-3 प्रश्न. उत्तरावरील प्रत्येक शिफ्टला प्रश्न आलेला आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर पुढे समानार्थी विरुद्धार्थीवरती प्रश्न आला होता. अचूक शब्द, वाक्यरचना. ठीक आहे, या टाईपचे प्रश्न आले होते आणि वाक्य प्रकार ओळखा. हे मराठीचे टॉपिक झाले. यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. पुढे रिझनिंग. ठीक आहे, रिझनिंगचं जर म्हटलं तर तर्क आधारित प्रश्न होते. अंकगणितावरती फक्त 1-2 प्रश्न होते. बाकी बुद्धिमत्तावरती जास्त भर होता. बुद्धिमत्ता जर म्हटलं तर 80% बुद्धिमत्ताच होतं आणि गणित बुद्धिमत्ता म्हणजेच थोडं अंकगणित होतं. आपले बुद्धिमत्ता टाईपचेच प्रश्न होते आणि त्यावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले गेले होते. यामध्ये अक्षरमाला झालं, संख्यामाला झालं, कॅलेंडर. ठीक आहे, या टाईपचे वेळ, घड्याळ यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर जर म्हटलं तर समीकरण. ठीक आहे, क्रम लावा, तर्क आणि अनुमान, नातेसंबंध यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते बुद्धिमत्तावरती. इंग्लिशचा जर विचार केला तर आपल्याला जनरल जर म्हटलं तर आपल्याला नॉर्मल ग्रामर विचारलं गेलं होतं. सेंटेन्स स्ट्रक्चर वगैरे झालं यावरती प्रश्न होते. ग्रामर इझी लेवलचं होतं. यामध्ये पॅराजंबल झालं, पॅराग्राफ झालं या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर सिनॉनिम्स, अँटोनिम्स झालं यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. आयटम फेसेस झालं. ठीक आहे, मिनिंग अँड यूज झालं. ठीक आहे, अल्फाबेट ऑर्डर, फिल इन द ब्लँक या टाईपचे प्रश्न होते. वॉइसवरती सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. आर्टिकल या टाईपचे प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे, तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला इंग्लिश या विषयावरती विचारले गेले होते. बाकी जर म्हटलं तर बुद्धिमत्ता गणित हे तुम्हाला सांगितलं, गणितावरती जास्त काही प्रश्न विचारले गेले नव्हते आणि बाकी संपूर्ण पेपरचं स्वरूप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यामध्ये महत्त्वाचं विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये आपल्याला पहिल्या शिफ्टचा जो पेपर होता इझी लेवलचा होता, सेकंड थोडा अवघड होता, थर्ड पुन्हा इझी लेवलचा होता आणि ऑलराऊंडर जर विचार केला तर आपल्याला पदानुसार हा पेपर होता. तर पेपरचं जे स्वरूप आहे काही विद्यार्थ्यांनी वेगळं सांगितलं, काही विद्यार्थ्यांनी वेगळं सांगितलं. फक्त टॉपिक थोडे एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत. ठीक आहे, पहिल्या शिफ्टला अतिशय कमी याच्यामध्ये ग्रामर विचारलं गेलं होतं. बाकी ऑलराऊंडर मराठी इंग्रजी यावरती प्रश्न विचारले गेले होते, जे आपल्याला TCS पॅटर्ननुसार इथून मागे जे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दिसतात यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यात उपयोग झालं, शब्द, त्याचसोबत वाक्यरचना वगैरे या टाईपचे प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे, हे स्वरूप आपल्याला कंटिन्यू झालेलं बघण्यासाठी भेटलेलं. त्यासाठी आपण आपल्या नोट्समध्ये या ज्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय या नोट्समध्ये तुम्हाला TCS पॅटर्ननुसार आता लेटेस्ट झालेल्या 10 ते 15 प्रश्नपत्रिका सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहे. ठीक आहे, तर त्यासाठी हे सर्व PDF मध्ये स्टडी मटेरियल मिळवण्यासाठी हा नंबर दिलेला आहे. यावरती तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवू शकता. 5 ते 10 मिनिटात हे सर्व PDF भेटून जातील. बाकी या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू